नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तेवर असताना सुरू केलेल्या योजना सिद्धरामय्या सरकारने रद्द केल्याचा आरोप करत आज बेळगाव शहरात भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. कित्तूर राणी चन्नम्मा चौकामध्ये जमलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आलं. या आंदोलनात माजी मंत्री शशिकला जोल्ले, माजी आमदार अनिल बेनके, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवडगीमठ, जिल्हा महिला भाजप सरचिटणीस उज्ज्वला बडवानचे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनुसूचित जमातीमध्ये समावेश होणाऱ्या मोगेर समाजाचा गैरवापर करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करत आज बेळगाव शहरामध्ये कर्नाटक समता सैनिक दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मोगेर जातीचे प्रमाणपत्र मिळवून नोकऱ्या मिळवल्या जात आहेत, तसेच कर्ज, विविध योजनांचाही लाभ घेण्यात येत आहे. त्यामुळे मोगेरी समाजावर अन्याय झाला असून हे प्रकार त्वरित थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बेळगाव तालुक्यातील बेकिनकेरी येथे पिकावर फवारणी करताना विजेच्या धक्क्याने भरमा चिक्की यांचं निधन झालं. हा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांच्या पत्नीचंही निधन झालं. दरम्यान महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. तसेच 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीवळी उपस्थित होते. बिजगर्णी येथे शिवारात औषध फवारणी करताना विद्युत भारित तार अंगावर पडून दाम्पत्य जागीच ठार झालं होतं. दरम्यान आज महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. लक्ष्मीताई फाउंडेशनच्या वतीने आर्थिक सहाय्यही करण्यात आलं. मृत दाम्पत्याच्या अवघ्या 2 वर्षाच्या बाळाला पाहून मंत्री हेब्बाळकर भावूक झाल्या. यावेळी त्यांनी सरकारकडून मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. याप्रसंगी प्रांताधिकारी, तहसीलदार, महसूल निरीक्षक, ग्राम लेखाधिकारी उपस्थित होते. राज्यात बेळगाव शहराचा उद्योग, गृहनिर्माण यासह सर्वच बाबतीत विकास होतोय. पाणी, वीज यासह पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितलं. बेळगाव जवळील मत्स्य वीज वितरण केंद्राच्या आवारात आज 260 रुपये कोटी खर्च करून 220 किलोवॅट वीज वितरण केंद्राचं भूमिपूजन करून ते बोलत होते. दरम्यान उद्योगांना वीज पुरवठा आवश्यक असल्याने या वीज केंद्राला महत्त्व आलंय. विज्ञानवादी ज्ञानाची चर्चा बंद झाल्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन मागे पडला. आता 21व्या शतकात हा दृष्टिकोन सुरू झाला असून विज्ञानवाद देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवेल, असे विचार पुणे येथील भारतीय अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केलं. SKE सोसायटीच्या स्थापना दिन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन किरण ठाकूर, सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी यांचे नातू खेमराज सावंत भोसले, अध्यक्ष विनायक आजगावकर, सचिव मधुकर सामंत, राज देशपांडे, व्हाईस चेअरमन SY प्रभू, अशोक शानबाग उपस्थित होते. 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेने तब्बल 1.5 महिना आधी श्रीमूर्ती विसर्जनासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. महापौर शोभा सोमण्याचे तसेच काही नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी आज दक्षिण भागातील विविध ठिकाणच्या श्रीमूर्ती विसर्जन तलावांना भेट देऊन येथील कामकाजाची माहिती घेतली. बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगंटी यांनी आज पहाटे कचरा उचलणाऱ्या गाड्यांतून शहराचा फेरफटका मारला. याआधी त्यांनी सदाशिवनगर येथील मनपा विभागीय कार्यालयात सायकलवरून जाऊन वाहन चालकांची हजेरी तपासली. दरम्यान बायोमेट्रिकचा वापर करण्याबरोबर पहाटे 5:30ला कर्तव्य बजावण्यासाठी हजर राहण्यास सांगितलं. अनगोळ परिसराला भेट देऊन कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. अशोकनगर येथे पिण्याच्या पाण्याची लाईन ड्रेनेजला जोडल्यामुळे L&T कंपनीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान पिण्याच्या पाण्यात दूषित पाणी मिसळत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत L&T कंपनीकडे अनेक वेळा तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. महात्मा फुले रोड येथील नागरिकांनी कचरा टाकल्यामुळे ड्रेनेज ब्लॉक झालंय. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून याची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे. काकती वेसकडून सरदार महाविद्यालयाजवळून कोर्ट आवारात जाणाऱ्या रोडवर दुतर्फा पार्किंग करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जवळच असणाऱ्या रहदारी पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. कोरिया येथील कृषी आणि फलोत्पादन विभागातील शास्त्रज्ञांचा खानापूर तालुक्याचा अभ्यास दौरा आज पार पडला. यावेळी त्यांनी कणकुंबे आणि खानापूर येथील शेडेगाळी फलोत्पादन केंद्रातील मधुमक्षिका पालन आणि बागायत विभागाची पाहणी करून माहिती घेतली. तसेच यावेळी फलोत्पादन खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी हेल्पलाईन सुरू केल्यानंतर शहरात चालू झालेल्या कामांचा साप्ताहिक अहवाल जारी करण्यात आला आहे.
राजू शेठ यांनी नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार नुकताच हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. त्याचा साप्ताहिक अहवाल आज जारी करण्यात आला. दारूच्या नशेत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना चिकोडी शहरातील होसपेठ गल्लीत घडली. शनिवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. महांतेश विलास शरंडोळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.